दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नाही तर हा एक संकल्प आहे. अज्ञान रूपी अंधकार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प. चला करूया हा तेजस्वी संकल्प. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. यानंतर लागलीच या मान्यवरांच्या स्वागताप्रित्यर्थ महाराष्ट्र गीत या ठिकाणी दयानंद कला महाविद्यालयाच्या संगीत विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाकडून या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र गीतासाठी सभागृहातील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर मान्यवरांच्या स्वागताप्रित्यर्थ या ठिकाणी महाराष्ट्र गीत सादर होणार आहे. मी मंचावरील सर्व मान्यवरांना आणि त्याचबरोबरच सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र गीताच्या सन्मानार्थ उभं राहा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तुझी मुली कडकडणाऱ्या नभा, अस्वराच्या सुलतानीला जबाबरे ती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा. गरी गरी गुणगान गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अभिमानाची रेडी फुलवी मनगटे खेळती खेळती बहेरी. नाविकाच्या उन्हात शिजना, विरळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी भिजला, देश गौरवासाठी भिजला. दिल्लीचेही महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. गरजा अविनाश निकम कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर मारुती तेगंपुडे सर यांच्याकडून यांच्या हस्ते माननीय
अमित देशमुख यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर मी विनंती करतो आजच्या या 3 दिवस चालणाऱ्या परिषदेचे स्वागताध्यक्ष माननीय लक्ष्मीरमणजी गांधी सर यांना की त्यांनी आपलं स्वागत पण मनोगत व्यक्त करावं. आताच मंचावरती कोषाध्यक्ष दयानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय संजयजी बोरा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी शब्द सुमराने हार्दिक स्वागत करतो. दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने मराठी अर्थशास्त्र परिषद 47वे राष्ट्रीय अधिवेशन आज आपण साजरा करत आहोत. 3 दिवसीय या कार्यक्रमामध्ये पद्मभूषण माननीय लॉर्ड मेघनाथ देसाई सर ते ऑनलाईन आपल्याकडे उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे नेते माननीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर अनिल कुमार वावरे सर, कार्याध्यक्ष अविनाश निकम सर, कार्यवाह खजिनदार मारुती तगनपुरे सर, माझे सहकारी संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, प्राचार्य गायकवाड सर, बालाजी घुटे, स्थानिक कार्यवाह, सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनो, या 3 दिवस कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक लोक बाहेरगावून आलेला आहात, कानाकोपऱ्यातून देशाच्या. थोडी संस्थेची 2 मिनिटं मी माहिती देतो, जास्त वेळ घेणार नाही, कारण की अमित भैयालाही एका मिटिंगला जायचं आहे DPDCच्या. 1961 साली ही संस्था सुरू झाली. त्यावेळेस 3 कॉलेज आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स एकत्रित होते. कालांतराने 3 वेगवेगळे कॉलेज झाले. आज या संस्थेत वेगवेगळ्या फॅकल्टीचे 8 कॉलेजेस आहेत, 15,000 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये प्राध्यापक व नॉन टीचिंग स्टाफ जवळजवळ 950 आहेत. आणि महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या संस्थेच्या गोल्डन ज्युबलीच्या वेळेस उपस्थित होते. त्यामुळे या संस्थेचा मान अजून उंचावला आहे. लातूर पॅटर्नमध्ये ही संस्था नावलौकिका आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या शाहू महाविद्यालयसुद्धा लातूर पॅटर्नमध्ये आहे. तर या सर्व गोष्टी अमित भैयांना एवढीच विनंती करणार आहे या कारणामुळे की आता नवीन आव्हाने आहेत संस्थेपुढे. त्याच्यामध्ये नवीन GST कर लागू झालेला आहे. ते GST कराबद्दल महाराष्ट्र शासनापुढे आणि खासदार साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे आम्ही लेखी की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मीटिंगमध्येही त्यांनी GST एज्युकेशनला लागू नये, कारण की ते लागल्यानंतर आपण विद्यार्थ्याकडनं GST घेणार, अजून फीस वाढणार. त्याबद्दल त्यांना आमची विनंती आहे की आपण GST बद्दल आजपर्यंत स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी या संस्थेवर अतिप्रेम केलेला होता. आणि आज अमित भैया सुद्धा आमच्या सोबत आहेत. या संस्थेच्या पूर्ण काही अडचणी असेल तर ते ताबडतोब सोडवतात. पुढे असेच सोडत राहतील ही अपेक्षा करतो. सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो. या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये काही उणिवा असतील तर आपण जरूर प्राचार्याकडे कळवाव्या, म्हणजे मला पुढील काही कार्यक्रम म्हणजे आज काही उणिवा असेल तर उद्या दुरुस्त करता येतील. हे लक्षात ठेवून आपल्याला सर्वांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. May I now request Honorable Amit Bhaiya Deshmukh, sir, to deliver his governor address. दयानंद शिक्षण संस्था लातूर संचलित दयानंद कला महाविद्यालय लातूर
यांच्या विद्यमाने मराठी अर्थशास्त्र परिषद 47वे राष्ट्रीय अधिवेशन आज लातूर येथे भरवण्यात आलेलं आहे. या परिषदेचे आणि अधिवेशनाचे उद्घाटन जे दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्याशी जोडले आहेत ते पद्मभूषण लॉर्ड मेघनाथ देसाईजी, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटीजी, या परिषदेला उपस्थित असलेले मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सारे सन्माननीय अर्थतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, ज्यांनी मला आवर्जून इथं आज यावं यासाठी आग्रह केला, ते माझे स्नेही आणि संस्थेचे सचिव रमेश बियानीजी, प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाडजी, डॉक्टर बालाजी कुटेजी, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले लातूरातील आणि मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून, भारतातून उपस्थित असलेले अर्थ या क्षेत्राशी निगडीत मान्यवर बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, दयानंद शिक्षण संस्थेने मराठी अर्थशास्त्र परिषद या ठिकाणी आयोजित केली, याबद्दल मी दयानंद शिक्षण संस्थेचा आभारी आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी नेहमीच आगळ्या वेगळ्या विषयांना उहापोह करणाऱ्या अशा परिषदा या ठिकाणी सुरुवातीपासूनच घेतलेल्या आहेत. आज खरं म्हणजे मला लॉर्ड मेघनाथ देसाई आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि गेली अनेक वर्ष मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय, पण माझी काही त्यांची भेट अजून झालेली नाही. पण कारण ते अतिशय व्यस्त व्यक्तिमत्व आहे आणि आज दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं श्री देसाई यांची माझी भेट होते आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि त्याहून मला याचा अधिक आनंद आहे की लॉर्ड मेघनाथ देसाई हे दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्याशी संवाद साधणार. दयानंद शिक्षण संस्थेच्या जे सगळे घटक आहेत त्यांच्याशी सुद्धा ते संवाद साधणार, याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि शेवटी आज ही जी काही परिषद आपण या ठिकाणी घेतोय म्हणजे अर्थशास्त्र, शास्त्राला अर्थ असतो हे आपल्याला माहिती आहे, शास्त्राला अर्थ असतो, पण अर्थाला अर्थ असतो का हे आम्हाला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे. आज आपण सगळेच इथं एवढ्यासाठी आलो आहे आणि अपेक्षा ही आहे की ही अर्थशास्त्र परिषद असल्यामुळं इथं अर्थ या संदर्भामध्ये जे काही शास्त्र तुम्ही या ठिकाणी मांडाल ते अर्थपूर्ण असेल. जर अर्थाला जर अर्थ नसेल तर त्याचा काय? आपण सहज म्हणतो ना, घरी सुद्धा बसल्या बसल्या म्हणजे अगदी सामान्य माणसाची जी बोली असते,
अर्थाला अर्थ नाही तर त्याचा काय अर्थ आहे. पण आज आपण इथे आलेले आहोत, इथं आज जगाचं अर्थशास्त्र, देशाचं अर्थशास्त्र, महाराष्ट्राचं अर्थशास्त्र, किंबहुना लातूरचं अर्थशास्त्र, याची चर्चा, याचा उहापोह करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. आणि शेवटी देश हा अर्थशास्त्रावरच चाललेला आहे, राज्य हे अर्थशास्त्रावरच चाललेलं आहे. सरकाराने जर अर्थशास्त्र हे जर पाळलं तर मला असं वाटतं की देश प्रगतीच्या दिशेनं पावलं टाकत असतो, हे आपण कधीही विसरता कामा नये. तर म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे. देशामध्ये, राज्यामध्ये ज्या काही आर्थिक व्यवस्था अलीकडे निर्माण होत चाललेल्या आहेत त्याच्यावर खूप भाष्य आणि खूप टिप्पणी करता येऊ शकते, पण त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही, कारण राजकारणातला मी एकटाच आहे, इथं कोणीच नाही. त्यामुळे ती टिप्पणी कारण नसताना तुमच्या पुढे करायची गरज नाही. पण लक्ष्मीरमण लाहोटीजी, रमेश बिहारीजी यांनी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की आता भारत सरकारनं शिक्षणावर सुद्धा जीएसटी आकारण्याचा निर्णय केलेला आहे. मला असं वाटतं की हे दुर्दैवी आहे. भारतामध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की शिक्षण हे मोफत आहे आणि शिक्षण हा अधिकार आहे, तेव्हा मग जी योजना तुमची अगदी मोफत आहे आणि जो अधिकार आहे त्या अधिकारावर जर तुम्ही कर लावणार असाल तर मग हे काही फार भूषण आहे असं आपल्याला म्हणता येणार. राईट टू एज्युकेशन हे देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हा निर्णय केला. देशाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या निर्णयाची मुहूर्तमेढ रोवली त्या काळामध्ये, आणि राईट टू एज्युकेशन हा कायदा आला आणि त्यानंतर अनेक पावलं अनेक सरकारांनी उचलली. आज महाराष्ट्रात देखील अगदी केजी टू पीजी जवळपास आता शिक्षण हे मोफत होत चाललेलं आहे, कारण सरकार आता हा शिक्षणाचा सगळा खर्च आणि भार उचलण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये समजा आपण एक धोरण स्वीकारणार असू आणि मग दुसरं धोरण आपलं त्याच्यावर कर लावणं असं असेल तर मला असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय. कारण आम्ही तर विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडू, खासदार लोकसभेमध्ये हा मुद्दा मांडतील, आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या अनेक व्यासपीठाच्या माध्यमातून हे मुद्दे उपस्थित केले पाहिजे. हे देखील मला इथं मुद्दामून आपल्या पुढे मांडलं पाहिजे. जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग इथं आता इज एज्युकेशन सर्व्हिस? व्हॉट इज इट? आय डोंट नो. Service. But if you have decided that the service is free, I think we should not define education as service. जे उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये जी सर्व्हिस आहे त्याची तुलना शिक्षणाशी आपल्याला करता येणार नाही. मला असं वाटतं शिक्षण हे दान आहे. आपण अनेकदा असं म्हणतो की शिक्षण हे दान आहे, आणि म्हणून जेव्हा या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ह्याच्यामध्ये जर शिक्षणाला आपण आणणार असू तर मला असं वाटतं कुठेतरी हे अन्यायकारक होत आहे. आणि म्हणून पुन्हा सामान्य माणसाला किंबहुना येणाऱ्या पिढ्यांना हा जो काही अधिक भार जीएसटीच्या मुळे सोसावा लागतोय याकडे देखील या परिषदेमध्ये चर्चा झाली पाहिजे. हे देखील मला या ठिकाणी मुद्दामून आपल्या पुढे मांडलं पाहिजे. मी अर्थशास्त्रज्ञांना मगाशी विचारत होतो की कसं चाललंय देशातलं अर्थशास्त्र, सामान्य माणूस हा सुखी आहे का, प्रगती करतोय का, असं मी त्यांना विचारलं. पण चटकन त्यांना काही उत्तर देता आलं नाही. कदाचित आज दिवसभर याचा उहापोह होईल आणि आणखी काही दिवस याच्यावर चर्चा होणार आहे. मला असं वाटतं की
एखाद्या देशाचं राज्याचं अर्थशास्त्र हे जर योग्य दिशेनं मार्गक्रमण करत असेल तर त्या देशातले सारेच घटक हे सुखी आणि समाधानी आणि आनंदी असावेत असा निष्कर्ष आपण त्याच्यातून काढू शकतो. मग आपल्या या देशामध्ये सगळे सुखी आहेत का, समाधानी आहेत का, आनंदी आहेत का, त्या दिशेने आपल्याला ही पावलं टाकावी लागतील. आणि या परिषदेचा उपयोग मला असं वाटतं की त्यासाठी होईल ही अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, जगात काय चाललंय हे चालत राहील. पण अर्थशास्त्रज्ञांना आमची ही विनंती देखील आहे, लातूरसाठी आम्ही काय करावं हे तुम्ही आम्हाला सांगा, जेणेकरून लातूरमध्ये किमान लातूरकर हे सुखी समाधानी आनंदी राहतील. यासाठी आम्ही काय करावं असं मार्गदर्शन आपल्याकडनं आम्हा सगळ्यांना झालं. मला असं वाटतं की त्याचा आम्हाला सदुपयोग करता येईल. यापेक्षा अधिक भाष्य मी करणार नाही, कारण जिल्ह्याचे पालकमंत्री लातूर येथे आहेत आणि जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक ठीक 12 वाजता सुरू होते. त्यामुळे पालकमंत्री येण्या अगोदर आपण तिथे हजर असलं पाहिजे. यासाठी यापेक्षा अधिक भाष्य न करता मी इथंच थांबतो. आपण मला या ठिकाणी बोलावलं, सन्मानित केलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. या परिषदेला मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि लॉर्ड मेघनाथ देसाई, आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आपली भेट होते, पण लवकरच समक्ष आपली भेट घ्यायला मी येईल. त्यामुळे माझी ही विनंती आपण आजच स्वीकारावी. आणि रमेश बियाणी यांना माझी अशी विनंती आहे की आता त्यांची भेट तुम्ही घालून द्यायची, ही एक विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निश्चितच आपण आम्हाला या ठिकाणी अमूल्य असं मार्गदर्शन केलंय. दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि त्याचबरोबर मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आपले आभार मानतो. यानंतर मी विनंती करतो, परिषदेच्या वतीनं दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीनारायणजी लाहोटी साहेब यांचा सत्कार करावा. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होतोय. त्याचबरोबर यानंतर लागलीच सत्कार होणार आहे दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियाणी यांचा. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीनं माननीय प्रोफेसर डॉक्टर अनिल कुमार वावरे, त्याचबरोबर प्रोफेसर अविनाश निकम, माननीय डॉक्टर मारुती तेगमपुरे, सर्व पदाधिकारी माननीय रमेशजी बियाणी यांचा देखील सत्कार करतील. मी त्यांना विनंती करतो. माननीय डॉक्टर मारुती तेगमपुरे, अनिल कुमारजी वावरे सर आणि राहुल मुखरे सर यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. यानंतर मी विनंती करतो मराठी अर्थशास्त्र परिषदेला सत्कार करावा परिषदेच्या वतीने. माननीय अमितजी देशमुख या ठिकाणी आले, त्यांनी आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीनं देखील आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं देखील त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि यानंतर पुढील सत्काराचा कार्यक्रम सुरू होईल.